नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण चला कारल्याची भाजी बनवूया सुकी आणि एकदम अशी कडू होणार नाही अशा पद्धतीने मी बनवून दाखवते तुम्हाला। त्यासाठी मी इथे बघा 250 ग्रॅम कारले घेतले होते आणि अशी बारीक बारीक स्लाइसमध्ये कट करून याच्यावरनं मी 2 मोठे चम्मच मीठ टाकले, जेणेकरून ना याचा कडूपणा निघून जाईल। आता आपल्याला काय करायचं, याला असं हाताने चोळून घ्यायचे, बारीक बारीक असे पातळ शेपमध्ये कापायचे आणि याला हाताने असं चोळत राहायचं आपल्याला। आता हे चोळून झालं ना, तर हे बघा असं व्यवस्थित चोळलं ना मीठ लावून याला, तर आपल्याला बघा हे असं याच्यातून कडू पाणी ना निघून जातं। तर याला आपण मीठ लावून ना कम से कम 10 ते 15 मिनिटं साईडला ठेवून देऊया। दहा 15 मिनिटं झालेत बघा आणि कारल्यातून आपल्या बघा एकदम असे हे झालेत, नरम पडलेत आणि बघा किती पाणी निघायला लागले याच्यातून। तर हे पहिलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आणि कारलं असं पिळून पिळून पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि 3 ते 4 पाण्याने स्वच्छ असे कारले धुवून घ्यायचे आणि प्रत्येक वेळेस धुताना ना व्यवस्थित असं दाबून धुवून काढायचे, व्यवस्थित पिळून घ्यायचे। ते बघा 3-4 पाण्याने धुवून घेतलेत व्यवस्थित कारलं, आता अजिबात कडू लागणार नाही। आता इकडे आपण एक कढई मांडली गॅसवर, कढईमध्ये जास्त तेल नाही टाकायचं अजिबात, थोडंसं तेलामध्ये बनवायचं आपल्याला। ते हेल्दी बनवायचं, त्यासाठी जास्त अजिबात तेल नाही टाकायचं। कांद्याचा वापर जास्त करायचा आहे, 2 मोठे कांदे घेतलेत मी इथे आणि कांदा आपल्याला एकदम गुलाबी अजिबात नाही करायचा, फक्त थोडासा सॉफ्ट करायचा। 1-2 मिनटं त्याला तेलात परतून घ्यायचे। तर 1-2 मिनटं झाले की लगेच आपण कारले टाकायचे आणि कांद्यामध्ये परतून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करून घेऊ पहिले व्यवस्थित। त्याला मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून याला 3 ते 4 मिनटं स्लो गॅसवर ठेवायचं आपल्याला। हे बघा 3-4 मिनटं झाले आणि कारला आणि आपला कांदा एकदम सॉफ्ट झालाय बघा, मस्त असं। आता आपण मिक्स करून घेऊ याला। हे बघा एकदम व्यवस्थित मिक्स झालं। गॅसची फ्लेम फक्त स्लो ठेवायची, कारण हे बिगर पाण्याचं आपण बनवतो। आता याच्यात मसाले ॲड करूया। तर याच्यात टाकूया आपण लाल मिरची पावडर, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा। 1 चम्मच हळद टाकायची। मीठ याच्यात एकदम कमी वापरायचं, जेणेकरून आपण जे मीठ टाकलं होतं ना ते आतपर्यंत जातं मीठ त्याच्या आणि मीठ लागतं, त्यामुळे मीठ इथे जपून टाकायचं आहे। थोडीशी भरपूर अशी कोथिंबीर टाकूया आणि मुलांना पण चारायचं मला, त्यासाठी थोडासा आपण मॅगी मसाला टाकूया। व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता। छान असं मिक्स करून झाले। आता आपण ना याला 1-2 मिनटं अजून आपण झाकून ठेवायचं आहे, पण आता मीठ थोडंसं टाकलं तर अजून याला पाणी सुटेल आणि वाफेवरच होईल व्यवस्थित। तर कारलं एकदम आपलं ऑलरेडी सॉफ्ट झालेलं आहे, शिजलं आहे। तरी पण आपण याला मसाल्यानंतर टाकलेत ना ते 1-2 मिनटं छान असं मसाल्यामध्ये पण व्यवस्थित भाजलं ना तर छान लागतं अजून टेस्ट। तर झाकून ठेवूया याला, 2 ते 3 मिनटंच ठेवायचं, जास्त वेळ नाही ठेवायचं। आता 2-3 मिनटं बघा झाले, आता आपण उघडून बघूया। हे बघा मस्त एकदम कारलं आपलं तयार झाले, झटपट असं। तर आता आपण गॅस बंद करूया। तुम्हाला जर माझं झटपट असं कारलं आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा। धन्यवाद।